पवार सध्या बोलतायत पत्रकार परिषदेमध्ये, आपण थेट जाऊया तिकडे. निवडणुकीचा पहिला टप्पा महाराष्ट्राचा, असा दुसरा तिसरा आणि चौथा अजून 3 टप्पे आहेत. महाविकास आघाडीला सगळ्या जागा लढवायचा निर्णय घेतला आणि सुदैवाने एका दुसऱ्या जागेचा इश्यू जर सांगला तर सर्व राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या निर्णयाच्यामध्ये एक वक्तच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं लोकसभेच्या जागा या कमी घेतल्या आणि हा निर्णय आम्ही जाणीवपूर्वक केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अधिक व्यस्त उद्या विधानसभेमध्ये अधिक जागा मिळवण्याचा प्रयत्न करला आणि अधिक विधिमंडळामध्ये प्रभावी कार्यकर्ते भासवणं हा विचार ही स्ट्रॅटेजी राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. आम्ही या ठिकाणी फक्त 10 जागा मिळवतोय, पण आत्ताच प्रक्रिया सुरू झाली. अजूनही काही ठिकाणची फॉर्म भरायची, पण तिचं हळूहळू जे महाराष्ट्रात दिसतंय ते महाविकास आघाडीच्या दृष्टीने अनुकूल दिसते आणि माझी खात्री आहे की या जागा आम्ही लढवतोय तिचा आमचा निर्णय निकाल हा उत्तर निर्णय सुरू झाणार आहे. आजच्या लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4 खासदार होते आणि विरोधकांचे सगळे मिळून ही जी संख्या आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेलं चित्र या निवडणुकीत दिसेल असं माझं ऑब्झर्वेशन आहे. आणि प्राथमिक माहिती ही मी तुमच्याकडून शिकतो. तुम्हाला भाजपाने 405 नारा दिलाय, यशस्वी काय होईल असं तुम्हाला काय वाटतं? मला सगळ्यात चुकीचं वाटतं. चुकीचं असं असतं की एकंदर लोकसभेची जी संख्या आहे 544, ती 544 संख्येची ती अगदी खरी म्हणजे आसपास आहे. उन्हाची तीव्रता म्हणा मानसिकता आहे. बेसिकली उन्हाची तीव्रता ही खरं नाही. तुम्ही बघा गडचिरोली जिल्हा आदिवासींचा नॅचरल ऍक्टिव्हिटी जो तिथे 70% वाढ झाली, तर बाकीच्या ठिकाणी कमी झालेली आहे. एक उन्हाची तीव्रता माहिती नाही लोकांचा उदासीनता का आहे. राष्ट्रीय कार्यकर्ता म्हणून आम्हाला त्याचं खोलात जावं. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी तुमच्यावर टीका केली. 10 वर्ष शरद पवारांनी नेमकं काय केलं असं त्यांनी जाब विचारला. ते जाब 6 ठिकाणी मला विचारता. 2014 ते 2023 10 वर्ष झाली पवारांनी काय केलं. तर एवढंच फक्त त्यांना सांगू इच्छितो की या 10 वर्षात मी सत्य नव्हतं, ते सत्तेवर आहे. त्यामुळे त्या सत्तेचा सगळा अधिकार त्यांच्या हातामध्ये असल्याच्या नंतर या 10 वर्षात त्यांनी नेमकं काय केलं ही सांगायची जबाबदारी त्यांची आहे. जे सत्तेवर नव्हते त्यांची ही जबाबदारी नाही. आणि त्याच्या आधी मी जेव्हा सत्तेवर होतो त्यावेळेला माझ्याकडे जे काम होतं शेतीचं, त्या संदर्भात काय केलं गेलं हे सगळं जगाला माहिती. आरोप नगर जिल्ह्यातून झाला होता. शरद पवारांनी जिल्ह्यातल्या नेत्यांमध्ये भांडण लावली आणि जिल्ह्याचं वाटोळ झालं. असं आहे की
महत्वाच्या अशा व्यक्तीच्या उद्देशी कॉलेज मिटिंग ज्यांचं नाव तुम्ही घेतलं त्यांच्याबद्दलचं भाष्य करायला सुद्धा मला योग्य वाटत नाही. असं म्हणतात की त्या झाल्यानंतर पवारांना आहे ते काही बोलतायचं मला माहिती नाही, कारण ज्या लोकांच्या स्वातंत्र्य नाही कधी शिवसेनेत कधी काँग्रेसमध्ये आता हल्ली कुठाचे भाजपमध्ये हे सतत या सगळ्या गोष्टीच्या संबंधीचा त्यांचा पराक्रम हा सगळ्या जिल्ह्याला माहिती. राज्यामध्ये महाविकास आघाडीला मला असं आहे की तुम्ही एक दिवस असतात का मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा 1 4 आणि 1 जागा औरंगाबादची यायची MIM अशा वेळी 6 जागा होत्या. यावेळेला एकंदर जागेच्या पैकी 50%च्या पेक्षा अधिक जागा या महाविकास आघाडीला तुम्ही रात्री सांगितलं भाषणात की ते एका उद्योजकाला पाठवून लंकेची उमेदवारी थांबवायची सांगितली होती. नेमकं दोन उद्योजक म्हणजे नगरचे होते की बाहेरचे असं काही कोण होते उद्योजक? धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावं अशी याचिका जी होती कोर्टाने फेटाळली आहे. कसं बघतं याकडे? धनगर आणि धनगर हे वेगवेगळे आहेत. असं आहे की या संबंधी आम्ही सतत भूमिका घेत होतो की धनगर समाज यांना कुठल्या परिस्थितीमध्ये सवलती मिळायचा अधिकार आहे. आज जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी बारामतीला शब्द दिला होता की आम्ही सत्तेवर आल्याच्या नंतर पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आरक्षणाचा निर्णय घेऊन जाऊ हे सांगून आता जवळपास 8 वर्ष झाली. ते सत्तेवर होते म्हणजे थोडे दिवस नव्हते, आताही सत्तेवर आहेत. आणि त्यावेळेला पहिल्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेणार होते. आज त्यांचं राज्य त्यांचं आहे, केंद्रात त्यांची सत्ता आहे आणि गरीब विचारला धनगरांना मुंबई हायकोर्टात न्याय मिळत नाही, दिल्लीमध्ये न्याय मिळत नाही. असा पहिल्या कॅबिनेटमध्ये काय चमत्कार ते करणार आहे याच्याकडे आमचं लक्ष आहे. पण जे काही निर्णय होत आहे त्याच्या हातीमध्ये राज्य आणि केंद्र सरकारने आपली भूमिका न्यायालयात योग्य पद्धतीने मांडली नाही आणि त्याची किंमत गरीब धनगर समाजाला द्यावी. अजित पवार म्हणाले अमित शहासोबत आमच्या एका उद्योजकांची बैठक झाली होती आणि त्यावेळेला पवार साहेब देखील होते. आम्ही 5 वेळा आमचं सगळं मंत्रिमंडळ ठरलं, मात्र पवार साहेब नंतर नाही म्हणाले, म्हणून एक शब्द घेतला म्हणून मी पाठाचा शपथ घेतला. तुम्हाला माहित नाही म्हणजे भाजपवर जायला आम्हाला लोकांची कधी संमती नव्हती आणि राहणार नाही. राज्यात महाविकास आघाडी जशी एक संघ आहे देशात इंडिया आघाडी एक संघ राहू शकले नाही. कारण काय बरं? नाही, साधी गोष्ट अशी आहे की आमचा अंडरस्टँडिंग असं की निवडणूक झाल्यावर एकत्र बसू आणि लोकांच्या समोर पर्याय देऊ. काही ठिकाणी जागेच्या भरण्याने मतभेद होत असतात, पण त्या मतभेदाकडे फार लक्ष द्यायचं नाही. निवडणूक करायची, जागा जिंकायची आणि जिंकल्याच्या नंतर एकत्र बसून पर्याय द्यायचा. तुम्हाला त्यावेळेला पुन्हाही आम्हाला पुढे करता येईल आणि लोकांना एक स्थिर सरकार ही देणं शक्य आहे. पवारसाहेब काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून अहिल्यानगर करण्याची घोषणा केली. तुम्ही याकडे कसं बघता? मतांचं विभाजन व्हावं यासाठी हे केलं गेलंय का? असं आहे की हा निर्णय जो काही घेतला, स्थानिक जनतेची जी इच्छा आहे तिचा सन्मान करणं माझी भूमिका आहे.
बारामतीमध्ये तुम्ही बारामती ऊपर आरोप लगा ईडी हो सीबीआई हो इनकम टैक्स हो उसका इस्तेमाल कर पार्टी फोड़ी जाती है या नेताओं को पार्टी में शामिल किया जाता है। तो कल अमित शाह जी ने कहा है कि सभी के केस चालू है और फैसला जो है वो कोर्ट करेगा। कौन सी केस? जो ईडी और सीबीआई के जो केसेस चल रहे हैं उसको लेकर उन्होंने कहा है। सीधी बात है कि भाई ईडी इसका इस्तेमाल पॉलिटिकली उनके खिलाफ है, इंग्रेजों के खिलाफ एक्शन लेने के लिए हमेशा से आज तक ईडी का इतना डेढ़ दिशा कभी हुआ नहीं था। आप ये देखिए कि देश के 2 राज्य के मुख्यमंत्री दिल्ली में ईडी का इस्तेमाल करके इसका कहाँ होता है ऐसे? इस तरह का ईडी का गैर जिम्मेदारी से अधिकार इस्तेमाल करना ये खाली अमित शाह उनके फांसी के लोगों ने किया है। बारामतीमध्ये लोकसभेच्या वेळेला तुम्ही ख्रिश्चन कॉलनी मैदानावरती दरवर्षी सभा घेतात, जी शेवटची सभा असते, मात्र यंदा ती अजित पवारांनीच बुक केलेलं आहे ते मैदान। 40 वर्ष तुम्ही त्या ठिकाणी सभा घेतली। कसं नाही आता दुसरं मैदान घेता येईल, केरळचं मैदान घेता येईल, दुसऱ्या दिवशी करता येईल, ऐकायचं मैदान महत्वाचं नाही, विचार महत्वाचा। मोदींनी राज्यात खूप पाप केली आहे तर हिशोब मागा 10 वर्षापूर्वी सिंचन घोटाळा त्यांनी केलेला आहे, आरोप केला काय सांगितलं का? असं असं की त्यांनी सिंचन घोटाळ्याचा आरोप याच्या आधी केला होता। त्यांनी आरोप असा केला होता की सिंचन घोटाळा आणि राज्य सरकारी बँक याच्याबद्दल त्यांनी एनसीपीवर राष्ट्रवादी काँग्रेसवर भोपाळच्या भाषणामध्ये आरोप केला होता। आता हा आरोप कोणाबद्दल होता ही त्यांनी स्पष्ट करावं, जर असेल तर त्याची चौकशी करावी, आमची काहीच यायला हरकत नाही। पण ज्यांच्यावर त्याने हे आरोप केला त्यांना ते बरोबर देणं असेच आहे। उद्धव ठाकरे म्हणताय की आमचं मुख्यमंत्री भाजप आणि शिवसेनेचं मला देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या समोर खोटं पाडलं। त्यांचं दोघांचं काय ठरलंय मला माहिती, पण ठरलं असेल तर ते फायदा नाही तर ती योग्य नाही। जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांमध्ये जे आहे पाणी टंचाई आणि दुष्काळाचा मोठी समस्या आहे, चाऱ्याची मोठी समस्या आहे। बीडला लागून असलेल्या आणि बीड मधल्या काही तालुक्यांमध्ये मोठी पाण्याची टंचाई पाहायला मिळते। हा प्रश्न तुम्ही सांगता, हा नगर जिल्हा किंवा जिल्हा पुरता सीमित नाही, आज महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, पुण्याचा काही भाग, सातारचा काही भाग, सांगलीचा काही भाग, त्याच्यानंतर नगरचा नाशिकचा काही भाग, या सगळ्या परिसरामध्ये यंदाच्या वर्षी पाण्याची साऱ्याची स्थिती गंभीर आहे। या बाबतीत राज्य सरकारने लवकरात लवकर चारा छावण्या काढल्या पाहिजेत, त्याचे कामे विरोध पाहिजे आणि या घटकांना मदत केली पाहिजे, पण राज्य सरकार त्याच्यात आता काही पाहू शकत नाही। आम्ही लोकांनी आम्ही विरोधी पक्षाने यामध्ये लक्ष घालणं आम्हाला शक्य आहे, पण आता आचारसंहिता चालू आहे, त्यामुळे आचारसंहितेचा एक आदर ठेवायचा म्हणून आम्ही आणखी 2 आठवडे या प्रश्नावर स्वस्थ बसू। पण आमचा आग्रह आहे की यंत्रणेनं याच्यात लवकरात लवकर या सगळ्या सुविधा दुष्काळग्रस्त लोकांना द्याव्या। अहमदनगर जिल्ह्याची आहे की महायुती विरुद्ध महाविकास आघाडी नाही, की फक्त पवार विरुद्ध विखे अशीच लढाई आहे असं बोललं जातं। माझे काय इथून काही माझा फॉर्म भरलेला नाही, मी काही इथून निर्णय करत नाही, उगाच स्वतःचं महत्व दुसऱ्या माणसाला नाव जोडून वाढवायचं हे काही शहाणपणाचं लक्षण नाही। आतापर्यंत जे आरोप मजबूत स्वरूपात होत होते ते परवा आदित्यदादा स्टेजवरून बोलले, उदाहरणार्थ तेलगी, त्याचा भूखंड, दाऊदचा संबंध, असे आरोप अजितदादा स्वतः स्टेजवरून बोलले। तेच नाही, किती वर्षांनी विषय निघाला हा विषय कधी निघाला होता, त्याच्यातून किती वर्ष गेली,
आणि त्या सगळ्या वर्षांच्यामध्ये कुणी जाणून दिलं नाही. त्या सगळ्या कालावधीमध्ये माझं नाव घेऊनच निवडणुका लढवल्या, प्रत्येक ठिकाणी प्राप्त केली. बारामतीच्या जागेकडं लढतीकडं सर्वांचं लक्ष आहे, पण ही जागेचा निवडणूक विकासाच्या मुद्द्याऐवजी दोन कुटुंबातली भाऊबंदी या अर्थ जास्त रंगली जाते. असं आहे की मीडिया काय लिहितो आणि काय लिहिणार याचा आमचा अधिकार नाही, तो तुमचा अधिकार आहे. त्यामुळे तुम्ही काय रंगवताय याच्यात तुम्ही सगळे कलाकार आहात. त्यामुळे तुमचा रंग कुठं कसा चाललाय याच्याकडे आमचं लक्ष आहे. काल तुम्ही बारामतीमध्ये बोलताना केलं की अयोध्येमध्ये सीता मातेची मूर्ती नाहीये, हे महिलांनी तुम्हाला सांगितलं असं तुम्ही बोलला. हो, त्याच्या सीता मातेची अपेक्षित आहे माहिती नाही. मला प्रश्न विचार, एका सर्वेमध्ये मला प्रश्न विचारला की रामाची मूर्ती बसवली ही चांगली आहे, पण सीतेची का नाही बसवली? मी म्हणजे आता मुलींना विचारलं असतं, पण त्यांची व्यक्तिगत अडचण आहे. ज्या ठिकाणी नाराज उमेदवार होते महाविकास आघाडी वंचित नेते लोक आपल्याकडे ओढले आहेत. मोदी असतील, पुण्यात मोदी असतील, कुठेतरी आंबेडकर म्हणत होते की आमची तयारी आहे ते आहे. तुम्ही कसं पाहताय म्हणजे त्यांची तयारी मला ठाऊक नाही त्यांची तयारी. आमची इच्छा होती की त्यांना घेऊन निवडणूक एकत्रित राहावी. त्या दृष्टीने आम्ही फावल्यासाठी बैठका झाल्या. दुर्दैवाने नाही देऊ शकलं, पण अजूनही आम्हाला असं वाटतं आज नाही उद्या तरी आपण एकत्र यावं. धन्यवाद. बारामतीची जी लढत आहे त्याच्यात तुमच्या वक्तव्यामुळे खूप वादळ उठले, बाहेरची आणि घरची. त्याच्या नेमकं काय तसं नव्हतं की ते छापलं गेलं पाहिजे. असं तो काही महत्वाचा किंवा राज्याचा किंवा देशाचा विषय झालं ना. असं होता मराठा आरक्षणाचा जो विषय आहे, मराठा आरक्षणामुळे लोकांनी जातीमुक्त होण्याऐवजी आता लोक जातीत एकत्र झाले. मराठा ओबीसी वातावरण ग्रामीण भागामध्ये दिसते. आपण कसं पाहतो? मला त्याच्यातून दोन समाजात किंवा अधिक समाजात प्रकृता अजिबात वाढू नये ही माझ्यासाठी इच्छा आहे. आणि मी या प्रश्नाने फारसं बोलत नाही. लोकांनी विचारलं, लोक येतात तर त्यांना सामंजस्य कसं ठेवता येईल याच्यावर आपण अधिक लक्ष करूया. वर्गाचे प्रश्न असतील तर ते सोडवायला लोकांची अपेक्षा असणं याच्यात काही चुकीचं नाही. पण हे करत असताना कुठल्याही 2, 3, 4 वर्गाच्या मध्ये विभिन्न घटकांच्या मध्ये कटुता येता कामा नये एवढी काळजी घ्यायची. राज्यकर्त्यांचं अपयश वाटतं केंद्र सरकार ज्यांच्या हातात गेले काही वर्ष सत्ता आहे त्यांनी त्याच्यात हवं ते लक्ष घातलं नाही. प्रश्न त्यांनी उठवले. मला तुम्ही सांगितलं की देवेंद्र फडणवीसांनी भाषण केलं की पहिल्या चरणीने होती निकाल घेतो. लोकांच्या आशा आकांक्षा या वाढल्या आणि त्याच्यानंतर 10 वर्ष गेले काही केलं नाही. तर मग सगळं वेगळं स्वरूप त्याचा दोष राज्यकर्त्यांना टाळता येणार नाही. मराठा आंदोलनाचा काय परिणाम होऊ शकतो असं तुम्ही सांगा. काल तुम्ही भाषणामध्ये बोलताना कुटुंबियांना तुम्ही केलेली मदत एक किस्सा सांगितला, घटना सांगितली ती. त्या पद्धतीने अजून काही घटना आहेत का की ज्याच्यात तुम्ही त्यांना मदत केलेली आहे? नाही, माझ्याकडे फारसा संबंध. चला, थँक्यू. 10 वर्षात मोदी सरकारनं नेमकं काय केलं असा सवाल शरद पवारांनी आता विचारलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.